निहार 11 एनसीसी नारंगी आणि एसपी 11 चिंचणी या दोन संघादरम्यान ही पहिली लढत आहे। आज कैलासवासी बेबी स्मृती पुरस्कृत गावदेवी चषक वाडी वैतीपाडा ही गावदेवीच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या साक्षीने या स्पर्धेची अगदी सुरुवात होते। कौतुक करावं लागेल उमेशजी वैते आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं, कारण की या जूनच्या महिन्यामध्ये एखादा शेतकरी राजा पावसाची आतुरता पाहतो आणि त्यानंतर शेतीची कामं सुरू होतात, परंतु आज रबर क्रिकेटला सुद्धा ही सुरुवात आहे। म्हणून आज क्रिकेट म्हणायचं झालं तर 365 ते 366 दिवस हे अगदी रुजू होत असताना पाहायला मिळतंय। एसपी 11 चिंचणी संघ अगदी आपण पाहत आहे फलंदाजी करिता दोन्ही फलंदाज अगदी मैदानाच्या दिशेने वेदांत आणि मयंक अशी जोडी आहे। स्ट्राइक एंडला वेदांत, नॉन स्ट्राइक एंडला मयंक, तर गोलंदाजी ट्रॅकवर विनीत याला अगदी आपण पाहता हे पहिलं षटक हाताळण्याकरिता 4 आणि 5 असं कॉम्बिनेशन असावं हे सर्वांनाच आम्ही नमूद करू इच्छितो। पॉवर प्ले नसेल सो तुम्ही जेवढे क्षेत्ररक्षक असतील ते बाउंड्री लाईन्स तिती अलग ठेवू शकता। चला 3 काउंट होतील आणि त्यानंतर पहिला चेंडू 3, 2, 1 लेट्स प्ले। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत। पहिला चेंडू अगदी घेऊन येतो विनीत, या पहिल्या स्पेल मध्ये अगदी आपण पाहू शकाल हे षटक हाताळण्याकरिता सुसज्जित होत आहे। एसपी 11 चिंचणे आणि निहार 11 एनसीसी नारंगी या दोन संघादरम्यान ही लढत अगदी आपल्याला पाहायला मिळते। आजचा दिवस म्हणायचं झाला तर गुरुवारचा दिवस, आणि या गुरुवारच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहू शकाल या स्पर्धेची सुरुवात अगदी 11:18 आजच्या दिवसातील पहिला चेंडू होतोय मार्गस्थ। वेदांत आणि मयंक अशी सलामीवीर जोडी आहे। पहिला चेंडू आकुडप्याची लेंथ, पहिला चेंडू अगदी आपण पाहू शकाल अतिरिक्त बाउन्स आहे आणि वाईटच्या अतिरिक्त धावेने आजच्या दिवसाचा हा श्री गणेशा अगदी केला जातोय। खूप चांगल्या स्थितीमध्ये हे सुंदर असं वातावरण अगदी आपण पाहताय मैदानाच्या सभोवताली निसर्गरम्य दृश्य आहे आणि या ऐतिहासिक मैदानावर अगदी गावदेवी क्रिकेट क्लब वाडी वैतीपाडाचं हे सुंदर असं मैदान, आणि या मैदानावर आजपासून मात्र ही सुरुवात रबर बॉलच्या या क्रिकेटच्या स्पर्धेला। ओहो, यावेळेस हा दुसरा अतिरिक्त बाउन्स म्हणजेच नोचा इशारा आहे। हीच तर एकच सुरच असते ना की क्रिकेट ज्यापासून सुरुवात होते टेनिस क्रिकेट पासून, आणि टेनिस क्रिकेट समाप्त झाल्यानंतर रबर बॉलचा जो चेंडू आहे तो तुमच्या हातामध्ये तेवढा ग्रिप करत नाही, म्हणून तुम्हाला कंट्रोलयुक्त गोलंदाजी ही सुद्धा खूप मायने राखणार आहे। सुरुवातीचे दोन्ही चेंडू अतिरिक्त आदळले आणि त्यावर अगदी आपण पाहू शकाल नोचा इशारा सुद्धा आलाय। पुन्हा एकदा कंटिन्युअसली मात्र आदळण्याचा प्रयत्न आहे, पंच मात्र त्या ठिकाणी अगदी आपण पाहू शकाल योग्य त्या स्थितीमध्ये हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय। कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू नसेल हे सर्वांनाच लक्षात असू द्या। सो फ्री हिटचा चेंडू यावेळेस गेलाय निर्धाव। धावफलक एकंदरीत आहेत 2 या अंकांवर। अतिरिक्त धावेने अगदी सुरुवात झाली। आज पहिला दिवस या स्पर्धेचा थोडीशी दुगदुग असेल आयोजकांची, परंतु जसजशी स्पर्धा ही पुढे जाईल या स्पर्धेची उत्कंठा आहे ती अगदी शिगेला पोहोचताना पाहायला मिळणार आहेत। विनीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल। पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी लिगली हाताळलाय। यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा हात अवांतरच्या रूपाने मात्र आणखी एक भर होईल। म्हणून म्हटलं की क्रिकेटचं जे पहिलं अक्षर आहे ना सी फॉर कंट्रोल, ते खूप महत्वाचं आहे। किती कंट्रोलयुक्त गोलंदाजी तुम्ही करताय, त्यानंतर सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, तुमचं लक्ष केंद्रित असणं हे सुद्धा खूप महत्वाची बाब असेल। सी फॉर कॅल्क्युलेशन, तुम्ही चुक्या करू शकत नाही। एकंदरीत व्यवस्थितरित्या तुम्हाला चांगल्या स्थितीमध्ये हा चेंडू हाताळावा लागेल, त्याकरिता लाईन आणि लेंथ या दोन गोष्टी खूप मायने राखणार आहेत। कुठल्या लाईनवर गोलंदाजी करावी, कुठल्या लेंथवर टप्पा ठेवावा, या सर्व गोष्टी अवगत असणं गरजेची गोष्ट आहे। यावेळेस पुन्हा एकदा अगदी आपण पाहत आहे चांगल्या स्थितीमध्ये हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहत आहे खांद्याच्या अगदी बरोबर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तेच अगदी पंचांनी मात्र यावेळेस हेरलं। दोन्ही फ्री हिट चेंडूवर अगदी आपण पाहू शकाल कुठल्याही पद्धतीचे मोठे स्ट्रोक नाही आहेत। 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आतापर्यंत 3 या अंकांवर आमचे साथी स्कोरर या ठिकाणी जॉईन झालेत। हितेंची भगत त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून। यावेळेस सुसज्जित होते ऑन साइटला ऑन दी अप खेळलाय हा पहिला तगडा प्रहार, चेंडू सीमा रेषा पार। गावदेवी चषक वाडी वैतीपाडा षटकार 6। खूप चांगला फटका होता अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळत असताना बॅकफुटला यावेळेस सुसज्जित होते, रेडी होते आणि अगदी ऑन साइटला कणखर तगडा प्रहार, चेंडू अगदी सीमा रेषा पार। खूप चांगलं प्रक्षेपण आहे 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय। कॅमेरामॅन आमचे मनीषजी निजाई
कतार रिटर्न आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने अगदी कॅप्चर करत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खोलवर लेन तर होती, फटका फसलाय हवेमध्ये चेंडू, हो त्या दिशेने क्षेत्ररक्षकाने अगदी केली चूक. इथून अगदी पाहायचं झालं तर चूक महागात पडेल की काय. एकेरीला दुहेरी धाबेमध्ये परिवर्तित केलं जात आहे आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 11 या अंकांवर. झेल घेण्याची संधी होती परंतु इथून संधी गमावले आणि संधी गमावल्यानंतर अगदी आपण पाहताय हा झेल ड्रॉप झालाय. सुखरूप आहेत आपल्या क्रीज मध्ये मिस्टर वेदांत. एक चांगला फटका आला होता आणि चांगल्या फटक्यानंतर चांगला कमबॅक सुद्धा होता गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु झेल ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका, यस इट इज. झेल सोडण्याचा हा परिणाम, भुगतान तर करावंच लागेल. 6 धाबेनिशी षटकार. खूप चांगला फटका आहे आणि अगदी आपण पाहताय समोर दिलं आणि पुढ्यातलं खायला आपल्याला व्यवस्थित जमतं हे दाखवून दिलं फलंदाजाने. एक कणकर प्रहार होता आणि त्या प्रहारने चेंडू अगदी सीमारेषा पार लॉंगॉनला क्लिअर करणारा हा तगडा प्रहार आणि धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन अ कार्ड. कणकर सुरुवात आहे SP11 चिंचणी या संघाची. दबावामध्ये असेल विनीत. अगदी आपण पाहताय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होईल. ऑन दी अप गेलाय चेंडू पुन्हा एकदा हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास, मॅक्झिमम हिट 6. तिन्ही चेंडू पाहायचे झाले तर ओव्हर पिच होते आणि ओव्हर पिच चेंडूला तारा नाही या मैदानाच्या दिशेने, कारण की रबर बॉल जसं कनेक्शन होतं ना, चेंडू मात्र जास्तीत जास्त ट्रॅव्हल होताना तो अगदी पाहायला मिळाला आणि काय जबरदस्त तगडा प्रहार होता मिस्टर वेदांच्या बॅटमधनं. अप्रतिम. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23 या अंकांवर हे धाव फलक. अगदी अखर्चिक षटक असेल कारण की सुरुवात थोडीशी खराब झाली होती, अतिरिक्त स्वरूपाने धावा आल्या होत्या, थोडासा अगदी दबाव होतं, दडपण होतं, परंतु जास्तीत जास्त मात्र ओव्हर पिच चेंडू देण्याचा माणूस, कारण की त्या अगोदर 2 चेंडू ट्राय केले होते विनीत याने की जास्तीत जास्त बाउन्स हाताळले जातील, परंतु ते अतिरिक्त हवाक्या बाहेर गेले. म्हणूनच लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि आता हे रबर क्रिकेट, तिन्ही फॉर्मॅट जे आपण अगदी पाहताय ना ते वेगवेगळे आहेत. म्हणून तुमचं कंट्रोल प्रत्येक ठिकाणी हे वेगवेगळं सुद्धा असणं गरजेची गोष्ट आहे. आता इथून पहिली सुरुवात जी आपण पाहत आहे ती अतिशय दमदार झालंय SP11 चिंचणी या संघाची. 23 या अंकांवर ऑन साइडला खेळण्याचा मानस सध्या आपण पाहताय. मयंक प्रथमताच स्ट्राईक एंडला फलंदाजी, कारण की यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला होता. षटक समाप्तीनंतर हे दुसरं षटक हाताळण्याकरिता स्वतः जय आलेत मैदानाच्या दिशेने. निहार 11 NCC नारंगी हा संघ. अंडर 19चं हे क्रिकेट अगदी आपण पाहत आहे. थोड्याच दिवसांमध्ये मात्र त्या वर्ल्ड कपला सुद्धा सुरुवात होईल. नुकताच अगदी अनाउन्समेंट झाली अंडर 19 कप करिता आणि नक्कीच आपण पाहिलं की आयुष मात्रेची वर्णी कर्णधारा पदी लागले आणि प्रामुख्याने ही गर्वाची बाब आहे की वसई विरार मधील एक खेळाडू मात्र आला आणि त्याने मात्र आपल्या नावाची छाप, ओळख ही निर्माण केली. प्रथमतःच अगदी आपण पाहिलं की चेन्नई सुपर किंग्स संघादरम्यान खेळत असताना त्याने काय चुणक करून दाखवली. म्हणून आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची साथ असेल ना आणि काहीही करण्याची मात्र क्षमता जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर काही अशक्य नाहीये. नथिंग कॅन इम्पॉसिबल. विकेट मिळते. पहिला फलंदाज गारत. मयंकच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. पहिला धक्का तंबूच्या दिशेने जात असताना आणि चांगलं कमबॅक आहे जयच्या माध्यमातून. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता. टॉप एज लिडिंग एज उडाला आणि यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. धावत पळत जाऊन मात्र त्या चेंडूला फील्ड केलं आणि नुसतं फील्ड केलं नाही तर पहिला धक्का आणि जो ब्रेक थ्रूची आवश्यकता होती ती ब्रेक थ्रू मिळून दिला. पहिला धक्का तंबूच्या दिशेने जात असताना 23 या अंकांवर 1 गडी बाद 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी आहे जयच्या माध्यमातून. योग्य त्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल लाईन लेन पकडले आणि जिथून अगदी पाहायचं झालं तर पहिला धक्का तंबूच्या दिशेने जात असताना कैलासवासी बेबी आई स्मृती पुरस्कृत गावदेवी चषक 2025 वाढीव वैतीपाडाचं हे जानदार आणि शानदार आयोजन अगदी आपण पाहत आहे.
आज पहिला दिवस आहे. शुभारंभ झाला अगदी आपण पाहत आहे. उद्घाटन समारंभ 11 वाजता आणि 11 वाजून 18 मिनिटांनी पहिला चेंडू मार्गस्थ होत असताना व्हाईटचा इशारा आलाय. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. एक धाव अवांतरच्या रूपाने ही स्कोर कार्डवर मिळेल आणि धावफलक 24 रन्स ऑन अ कार्ड 24 या अंकांवर. आज जे टॅलेंट आहे ना ते खास करून अगदी आपल्याला पाहायला मिळेल. नेहमीच आपण म्हणतोय ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि पहिली पायरी चढत असताना जिथून ही सुरुवात झाली आता मात्र अतिरिक्त बाउन्स सुद्धा आहे आणि नोचा इशारा सुद्धा पंचांच्या दिशेने. म्हणजे पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्रीटच्या रूपाने हा असेल गोलंदाजाचा फलंदाजाकरिता. 25 या अंकांवर हे स्कोर कार्ड. कनक याला अगदी आपण पाहताय. नव्याने बॅटर न्यू बॅटर सीन मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. आज चिन्मयाना सुद्धा आपण पाहताय. आमचे डिजिटल स्कोरर ते सुद्धा उपस्थित आहेत. आज स्वतः प्रोप्रायटर गौरवजी पाटील हे उपस्थित असतील. कॅमेरामॅन मनीषजी निजाई यांना सुद्धा अगदी आपण पाहताय. हे सुंदर थेट प्रक्षेपण क्लीन अँड नीट 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून लिव्ह केलं या चेंडूला. पंचांकडे अगदी आपण पाहताय. आशाभूत नजरेने पाहण्याचा हा मानस होता परंतु यस्त्यांच्या वर्ण हा चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलची सांगता ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिट होता परंतु त्याचा मोबदला घेता आला नाहीये फलंदाजाला. 24 या अंकांवर 25 या अंकांवर धावफलक. पटापटका मारण्याचा मानस. इथे कमबॅक होणारच गोलंदाजाच्या माध्यमातून. अतिशय चांगली लाईन अँड लेन. लेफ्ट ऑलवेज राईट. विकेटचं झालं इथे पतन. दुसरा धक्का तंबूच्या दिशेने. विकेट मिळवले. आता नव्याने बॅटर यश याला अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. 25 या अंकांवर हे धाव फलक आहे. पहिलं षटक पाहायचं झालं तर महागड होतं. 23 धावा ज्या महत्वाच्या अर्जित झाल्या होत्या. चला नेक्स्ट मॅच केलवे रोड आणि गावदेवी वैतीपाडा म्हणजेच गावदेवी वैतीपाडा संघ अगदी आपल्या होम ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळेल. तर केलवे रोड हा संघ अगदी आपण पाहताय. यानंतर होणारा सामना नेक्स्ट मॅच खूप महत्वपूर्ण लढत असेल. काय प्रक्षेपण आहे. एखादं इंटरनॅशनल स्टेडियमवर ज्या पद्धतीने लुक असताना त्याच पद्धतीने हा लुक 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे. ही खऱ्या अर्थाने रबर क्रिकेटची गंमत आणि जम्मत आहे. नेहमीच आपण म्हणतो ना की एखाद्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला जेवढी मजा येणार नाही तेवढी रबर क्रिकेट खेळताना येईल. आणि जेव्हा मात्र रबर क्रिकेटमध्ये पावसाचं आगमन होतं ना तेव्हा अजून मात्र ही स्पर्धा खुलेल असं मला तरी वाटतंय. परंतु अजून सुद्धा अगदी आपण पाहू शकाल आकाश निरभ्र आहे. चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहताय सूर्य देवताचं आगमन. परंतु खूप चांगल्या स्थितीमध्ये हा सामना सुद्धा रंगत असताना पाहायला मिळतोय. जयच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल की लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. जिथे अँगलने स्कोर कार्ड आतापर्यंत 25 या अंकांवर 25. म्हणजे जी धावसंख्या मोठी होत होती तिथे कुठेतरी जय याने आपल्या नावाची छाप सोडली आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवली. फक्त आणि फक्त ज्यामध्ये 2 धावा आल्या त्या सुद्धा अतिरिक्तच्या स्वरूपाने आल्या. ज्यामध्ये एक वाईट चेंडू होता ज्यामध्ये एक नो चेंडू होता आणि तदनंतरची गोलंदाजी ही उल्लेखनीय राहिली. उल्लेखनीय याकरिता कारण की त्या षटकामध्ये विकेट सुद्धा आल्यात. एक एंडने अगदी वेदांची फलंदाजी चांगली होते त्याला साथ आणि प्रतिसाद हा मिळत नाहीये. म्हणून क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की टाळी कधी एका हाताने वाजत नाही. तुम्हाला तुमची सांघिक कामगिरी ही योग्य ठेवावीच लागते. आता इथून वेदांत पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर या तिसऱ्या स्पेलमध्ये मिस्टर मनीष या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. फुलटॉस चेंडू आहे. मिस टायमिंग स्ट्रोक तर असेल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित तर आहे. झेल ड्रॉप झालाय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि चेंडू मात्र फ्लाय होत असताना वन बाउन्सने क्लिअर होईल. मिळतील धावा 4. गावदेवी चषक चौकार. संधी होती या चेंडूवर परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाही. फुलटॉस चेंडूवर अगदी वेध घेण्याचा प्रयत्न तर होता. जास्तीत जास्त चेंडू हवेमध्ये होता. त्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी अस्थित होते परंतु घरंगळले. म्हणून म्हटलं की एखादी मजा तुम्हाला रिसॉर्टमध्ये स्लाइड करता येणार नाही तेवढी स्लाइड करताना तुम्हाला या मैदानावर येणार आहे. हीच खऱ्या अर्थाने रबर क्रिकेटची मजा आहे. इथून 4 धावा येतील चौकाराच्या मदतीने. 29 स्कोर कार्ड आतापर्यंत. SP11 चिंचणी हा संघ अगदी आपण पाहत आहे. खूप लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत येऊन पोहोचले संघ आणि जिथून मात्र अगदी आपण पाहता एक निसर्गरम्य वातावरणामध्ये हे सुंदर असं मैदान. मोठा फटका मारण्याचा मानस अगदी आपण पाहत आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं.
बघा, परिवर्तन हे कुठेही करा, आपण टेनिस क्रिकेटमध्ये करा, लेदर क्रिकेटमध्ये किंवा रबर क्रिकेटमध्ये, तो कारगर होणार आहे. परंतु कुठल्या स्थितीमध्ये ते चेंज ऑफ पेस करायचं आहे हे तुम्हाला अवगत असणं खूप महत्वाची बाब आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट मिळवणं ही खाऊ गोष्ट नाही. प्रत्येक गोष्टीकरिता तुम्हाला तितकीच मेहनत ही करावी लागणार आहे. डॉट बॉल येतोय, 29 अंकांवर स्कोर कार्ड. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस खोलवर लेन, चांगल्या पद्धतीचं व्हॅरिएशन आहे मनीषकडे. नारंगी म्हणायचं झालं तर खास करून क्रिकेटची पंढरी आहे. नुकताच 25वा रौप्य महोत्सव मात्र पार पडलं. याच मैदानावर अगदी टेनिस क्रिकेटचे कित्येक वर्ष मात्र आपण पाहिलेत. आणि खास करून अगदी आपण पाहताय तेच अंडर-19 चे संपूर्ण खेळाडू आज इथे खेळत असताना या रबर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. मला वाटतं या परिसरामधील ही पहिली स्पर्धा असावी, कारण की सुरुवात झाली पावसाचं शुभ आगमन, अवकाळी पाऊस सुद्धा आपण पाहिलात. परंतु जूनच्या महिन्यापासून आपण ज्या पद्धतीने ओळखतो ना की पावसाला सुरुवात होते, आणि जिथूनच आज रबर क्रिकेटची ही स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीने. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळेल. 30 रन्स ऑन अ कार्ड. 30 या अंकांवर हे स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर मनीष सुसज्जित होईल. चेंज लागले, अगदी आपण पाहू शकाल एक डिक्लरेशन झोन कडे मात्र हा चेंडू निघून जातोय. 1 डिक्लर ही एक धाव संख्या स्कोर कार्डवर मिळेल. एकेरीच्या मदतीने 31 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहत आहे. काय जबरदस्त IPLचं फॉर्मॅट, यंदाचा 18वा हंगाम अगदी आपण पाहिलं. 17 वर्ष प्रतीक्षेनंतर 18व्या वर्षामध्ये जो जर्सी क्रमांक आहे विराट कोहलीचा, तो मात्र अगदी आपण पाहत आहे कामास आला. आणि खास करून जे कॉम्बिनेशन होतं ना यंदाच्या वर्षामध्ये, ते खूप महत्वाचं राहिलं. म्हणून तितकीच प्रतीक्षा आणि तितकीच तपश्चर्या आणि त्या मेहनतीचं फळ अगदी मिळालं हे सुद्धा आपण पाहिलंय. मोठा फटका मारण्याचा मानस अगदी ज्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा खेळ अगदी इथून समाप्त झालाय. शेवट टीम चेंडू. वेदांतने सुरुवात चांगली केली होती, परंतु मी म्हटलं ना की टाळी कधी एका हाताने वाजत नाही. एक एंडने विकेट गेला, एक एंडने धावा कमी झाल्या, आणि त्याचं प्रेशर आधी अगदी पाहताय वेदांतवर सुद्धा आहे. झुरकस मारण्याचा प्रयत्न, यावेळेस पेस ऑन होता. योग्य त्या पद्धतीचा हा चेंडू, योग्य त्या लेंथवर. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 या अंकांवर स्कोर कार्ड. SP11 चिंचणी या संघ एक दमदार सुरुवातीनंतर अगदी आपण पाहू शकाल थोडासा बॅकफुटला असेल, परंतु अजूनही शेवटचं अंतिम षटक येणं शेष आहे. काही या शेवटच्या अंतिम षटकामध्ये प्रहार पाहायला मिळतील का हे पाहण्यायोग्य. देऊया एक डीजेला संधी, घेऊया एक सुमधुर गीत आणि येऊया मैदानाच्या दिशेने. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गावदेवी चषक वाडी वैतीपाडा रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा श्रेयश अगदी आपण पाहताय. हे शेवटचं अंतिम स्पेल हाताळण्याकरिता जे लाईव्ह प्रक्षेपण होते त्या दिशेने जे कॅमेरामॅन आहेत तिथे आमचे जे सवंगडी बसलेत त्या सर्वांना विनंती करतोय की आपण खाली उतरा. जी लहान मुलं त्या दिशेने आहेत. समोरच्या दिशेने आता चांगला प्रहार आहे. फ्लॅट अँड फ्युरियस फ्लॅटेड षटकार 6. याच फटक्यांची आवश्यकता असेल. ये दिल मांगे मोर, कारण की टीमला आवश्यकता आहे त्या धावेंची. आणि त्या धावा येत असताना पहिल्या चेंडूवर फुल टॉस झाला, फुल टोल वसूल आणि धावफलक अगदी जाऊन पोहोचले 37 या अंकांवर हे स्कोर कार्ड. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस अगदी आपण पाहत आहे. परंतु वाईटचा इशारा आणि एक डिक्लरेशनच्या स्वरूपाने मात्र 1+1 या 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर अगदी लात आहे. यशच्या बॅटमधनं एक चांगला प्रहार अगदी पाहायला मिळाला. आणि श्रेयश अगदी आपण पाहताय हे शेवटचं अंतिम स्पेल हाताळण्याकरिता. या अंतिम स्पेल मध्ये अगदी काय धावा येतील का, कारण की समोरच्या संघाकडे सुद्धा तगडी फलंदाजी आहे. मोठा फटका, यस इट इज फुल टॉस वर. पुन्हा एकदा थारा नाहीये. आ बैल मुझे मार. मोठा प्रहार, चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6.
थँक्यू. या 6 धावा स्कोर कार्डवर अगदी अर्जित होतात. 45 रन्स ऑन अ कार्ड. 45 या अंकांवर हे धावफलक आहे. अतिशय सुंदर आणि तगडा प्रहार होता, ज्याने चेंडूला अगदी आपण पाहत आहे आकाशाला गवस निघाले आणि योग्य त्या पद्धतीची ही फलंदाजी योग्य त्या वेळेवर, कारण की संघाला खरी गरज आहे धावेंची आणि त्या धावा मिळवण्याचा प्रयत्न यशच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड 45 या अंकांवर हे धावफलक. खूप सुंदर असं सुसज्जित असं हे मैदान आणि या मैदानावर आजपासून रबर बॉल क्रिकेटला ही सुरुवात. पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि पुन्हा एकदा चेंडू गेलाय हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास, मॅक्झिमम हिट 6. थँक्यू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. वन बाउन्सच्या चेंडूला मात्र फील्ड केला जाईल. लॉंग ऑन दिशेने विनीत याला अगदी आपण पाहत आहे. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 52 या अंकांवर हे धावफलक. बावन्न या अंकांवर हे धावफलक अगदी आपण पाहत आहे. ज्या धावेंची गरज होती ना त्या धावा आल्यात. म्हणजेच बघा, जिथे तुम्ही लाईन चुकले, फुलटॉस चेंडू देऊन बसले आणि रबर क्रिकेट जेव्हा जेव्हा कनेक्शन होतं ना, एखादा मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा मात्र बाउंड्री लाईन क्लिअर करतो. म्हणूनच तुम्हाला चुक्या करण्याकरिता थोड्याशा जागा कमी आहेत. काय फटका अप्रतिम. बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग, लॉंग ऑफला क्लिअर करणारा एक जबरदस्त तगडा प्रहार. आता मात्र वेदांची बारी. षटकार 6. थँक्यू. कडक फटका होता, अप्रतिम. काय बॉटम हँडचा उपयोग केला आणि खोलवर लेंथला मात्र अगदी आपण पाहू शकाल पनिशमेंट दिली गेले. म्हणजे जेवढे जास्त आपण बॅटरला फॉलो कराल तेवढा मात्र परिणाम हा सहन करावा लागणार आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर अगदी मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 59 रन्स ऑन अ कार्ड. 59 या अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. किरणजी कारभारी यांना अगदी आपण पाहताय मॅचचा आस्वाद घेत आहेत. हरिजी चौधरी यांना सुद्धा आपण पाहू शकाल. एक लेजंड क्रिकेटर याच परिसरातील अगदी आपण पाहताय. 40+ क्रिकेट हे त्यांच्या माध्यमातून सुद्धा हाताळलं गेलं आणि जेव्हा जेव्हा धावफलक आतापर्यंत 59 आहे. 59 रन्स ऑन अ कार्ड. या षटकातील चेंडूंचा विचार करायचा झाला, 5 चेंडूंचा खेळ हा अगदी कंप्लीट झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. सुरुवात तगडी झाली होती, परंतु 2 षटकांमध्ये जय आणि तदनंतर आपण पाहिलं मनीषाची गोलंदाजी वाखडण्याजोगी होती. परंतु या शेवटच्या अंतिम षटकामध्ये खडपूर समाचार, स्ट्रॉंग फिनिश सुद्धा होते आणि स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचले 65 या अंकांवर हे धाव फलक. प्रथमतः फलंदाजी करत असताना SP11 चिंचणी हा संघ अगदी आपण पाहत आहे आणि 66 धावेंचं लक्ष हे अगदी समोर ठेवले गेले. विजयी होण्याकरिता निहार 11 NCC नारंगी संघाला कराव्या लागतील येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 66 धावा. खूप सुंदर सुरुवात झाली होती, परंतु 2 षटकांमध्ये चांगला कमबॅक झाला होता जय आणि मनीषच्या माध्यमातून. परंतु हे शेवटचं आणि अंतिम षटक श्रेयशाचं ते थोडंसं खर्चिक ठरलंय आणि शेवटच्या अंतिम षटकांमध्ये 5 षटकार जवळ लागले आणि खूप महागडं षटक हे अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. 34 धावेंचं हे षटक अगदी आपण पाहत आहे आणि चांगल्या पद्धतीने हे अपडेट चिन्मयच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवले गेले 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल केलबे रोड आणि गावदेवी वैतीपाडा आणि जे दोन्ही 11 खेळाडू असतील दोन्ही संघांचे त्याने आपल्या अगदी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. जी काही नियमावली आहे त्या नियमावली अंतर्गत जे खेळाडू बसतील त्याच खेळाडूंना मात्र संधी मिळेल. सो सर्वांनी याची नोंद ही घ्यायची आहे. आजचा दिवस हा पहिला आहे कैलासवासी बेबी आई स्मृती पुरस्कृत गावदेवी चषक वाढीव वैतीपाडा रबल बॉल क्रिकेटची ही महास्पर्धा आणि आज पहिल्या सामन्याला सुद्धा सुरुवात झाली. अगदी रंगत वाढणार आहे या स्पर्धेची. सो कुठेही जाऊ नका, कारण की ही स्पर्धा अतिशय दर्जेदार आहे. देऊया आपण डीजे गोकुळला संधी, घेऊया एक सुमधुर गीत आणि रणजितच्या दिशेने आपण बोलणार आहोत. धन्यवाद.
थँक्यू. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आई गावदेवी मातेला अभिवादन करून पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. चला, केलवे रोड आणि गावदेवी वैतीपाडा. चला, केलवे रोड संघ आपले संपूर्ण 11 खेळाडू घेऊन आपण या समोरच्या दिशेने, ज्या काही आपल्या आयडीज आहेत त्या आपण सोबत आणायच्या आहेत. या सर्वांना विनंती असेल, जे काही ऑब्जेक्शन आहे ते मैदानाच्या बाहेरच आपण घ्या. मॅच ऑन झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं ऑब्जेक्शन हे स्वीकारलं जाणार नाहीये. आज खास करून म्हणायचं झालं तर ही स्पर्धा कैलासवासी बेबी आई स्मृती पुरस्कृत. आईचं छत्र काय असतं हे प्रत्येकाला सांगायची गरज नाहीये, परंतु खास करून उमेशजी वैती यांच्या मातोश्री त्यांच्या नावानेच मात्र ही स्पर्धा कैलासवासी बेबी आई स्मृती पुरस्कृत आणि वर्ष पहिलं आहे. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आणि नेहमीच त्यांची आठवण ही ताजा राहणार आहे. उमेशजी वैती हे अगदी आपण पाहत आहे या ठिकाणी स्वतः जे आयोजक करते आहेत आणि त्यांचा संघ अगदी या ठिकाणी उपस्थित सुद्धा आहे. गावदेवी वैतीपाडा हा संघ खेळी करत असताना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, मैदानाच्या दिशेने आपण मॅच ऑन करायचे. पहिला गोलंदाज गौरव याला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होतोय. तर दोन्ही बॅटर मैदानाच्या दिशेने अगदी मार्गस्थ झालेत. जय, आपण एखादा प्रतिनिधी पाठवून द्या. थँक्यू. चला, टॉस टाइम. या ठिकाणी किरणजी कारभारी यांच्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. आणि जिथे अगदी आपण पाहताय आज त्यांची उपस्थिती सुद्धा खूप महत्वाची ठरले. त्यांच्या शुभ हस्ताने केला जातोय टॉस. केलवे रोड आणि तदनंतर गावदेवी वैतीपाडा. सो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय गावदेवी वैतीपाडा या संघाने आणि प्रथमतः जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सो केलवे रोड या संघाला फलंदाजी करिता अगदी आव्हान दिले. यानंतरचा होणारा सामना अगदी आपण पाहताय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने. श्रेयस आणि शुभम. स्ट्राइक एंडला श्रेयस असेल, नॉन स्ट्राइक एंडला शुभम. याला अगदी आपण पाहताय. चांगली ड्रेस कोडिंग आज गावदेवी वैतीपाडा या संघाची अगदी आपण पाहताय. आपल्या गावामध्ये मात्र कुठलीही स्पर्धा भरवणं ही प्रत्येकाकरिता एक अभिमानास्पद गोष्ट असते आणि त्याकरिता जी लागणारी मेहनत आहे ती सुद्धा विसरून चालायची नाहीये. आणि तीच मेहनत या संपूर्ण आयोजककर्त्यांनी मात्र करून दाखवलंय. त्या सर्वांना सॅल्यूट असेल. मॅच ऑन होतंय. 66 धाब्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे आणि या 66 धाब्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल त्याकरिता श्रेयस आणि शुभम ही दोन्ही सलामीवीर जोडी, तर गौरव आहे या पहिल्या स्पेलमध्ये. चांगला डप्पा आहे, चांगली लाईन अगदी आपण पाहत आहे. पहिल्या चेंडू अगदी आपण पाहू शकाल हलकासा मागे होता. हार्ड लेन ज्याला अगदी आपण मानतोय ती लेन अगदी हाताळली गेली आणि जिथून सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. पहिला चेंडू डॉट येतोय, निर्धाव चेंडू. ते चुकी करणार नाहीयेत. अजून खूप काही शिल्लक असेल का पाहण्यायोग्य, कारण की 7 धाब्यांची आवश्यकता ही अजून सुद्धा आहे आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 4. 4 बॉल्स रिमेनिंग 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. विकेट गिरता हुआ एक सदाबहार गीत आता हुआ. वेलकम बॅक. 7 धावेंची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 4. डॉट बॉल जर इथून आले तर नक्की सामन्यामध्ये कमबॅक होईल, परंतु आतापर्यंत जे चान्सेस आहेत ना ते फलंदाजी करणाऱ्या संघाचे जास्तीत जास्त आहेत, कारण की आतापर्यंत विकेट ही मॅगी नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. प्रत्येक खेळाडूला आज टोपण नावं सुद्धा आहेत आणि त्यामध्येच एक मॅगी याला अगदी आपण पाहत आहे. अजून सुद्धा 7 धावींची आवश्यकता समोर असेल. वेदांतला विकेट सुद्धा मिळाले म्हणून थोडासा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढेल.
हाच कॉन्फिडन्स लेवलने मात्र गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. म्हणून रबर क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणतो ना, की तुम्हाला तुमची जी मानसिकता आहे ती थोडीशी वेगळी ठेवावी लागते. कारण की या संपूर्ण 4 दिवसांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहे, की धावा होऊ शकतात. कारण की त्याच पद्धतीने अगदी आपण पाहताय ती मानसिकता ॲज अ बॅटर ठेवतायत. मोठे मोठे फटके मारण्याचा मानस म्हणून नेहमीच मिस टायमिंग स्ट्रोक सुद्धा क्लिअर होताना आपण नेहमीच पाहिलेत. आता इथून लेफ्ट हँडर बॅटर मागी मैदानाच्या दिशेने 7 धावींची आवश्यकता अजून सुद्धा असेल आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 4. डॉट बॉल खूप मायने राखणार आहे. आता हा चेंडू गोलंदाजी मार्कवर मिस्टर वेदांत पुन्हा एकदा सुसज्जित होईल. लेफ्ट हँडर बॅटर मागी स्ट्राईक एंडला ऑन साईडला खेळला इंटू द गॅप मध्ये चांगला स्ट्रोक आहे, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक वाईट डिशकाव कॉर्नर सीमा लगत फेकी थोडीशी स्वेर झालंय. 2 धावा रोखू शकत नाहीये. एकेरी आणि दुहेरीला मात्र महत्व दिलं जात आहे. जे क्रिकेटचं बेसिक आहे, क्रिकेटमधील जी लाईफ लाईन आहे त्याला यावेळेस अगदी आपण पाहू शकाल त्याचा वापर केला गेलाय. ऑन साईडला खेळला बॉटमँडचा व्यवस्थित उपयोग केला. त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित होते. वाईडिश कावकोन सीमा लगत अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 5 धाब्यांची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 3 बॉल्स रिमेनिंग अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. वेदांत गोलंदाजी मार्कवर कानमंत्र मिळालाय, तो कानमंत्र कामास येईल का? मोठा फटका मारण्याचा मानस. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप वर्ण पुढे येत आहेत, परंतु ओहो मी घेऊ की तू घेऊ या प्रतीक्षेमध्ये राहिले आणि तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हा झेल खूप निर्णायक असू शकला असता जर टिपला गेला असता तर. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाहीये. आता 1 बाउन्सने चेंडूला अगदी फील्ड केलं गेलंय. अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा चेंडू पडला गेला. थोडेसे आशाभूत नजरेने एकमेकांसमवेत पाहत होते दोन्ही खेळाडू, परंतु खूप उशीर झाला. आता मात्र या 2 धावा निर्णायक मिळत आहेत. अजून सुद्धा 3 धाव्यांची आवश्यकता समोर असेल आणि येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 2 चेंडू आणि 3 धावा. एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट मॅचला पुन्हा एकदा कलाटणी मिळणार आहे. तर इथून मात्र डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर या दोन्ही गोष्टींचा अवलंब हा अगदी आपण पाहू शकाल फलंदाजाला करावा लागणार आहे. नेहमीच मोठी धावसंख्या चेज होताना आपण पाहिले. अगदी 66 धाव्यांचा हा पाठलाग यशस्वी होईल की नाही या 2 चेंडूंमध्ये मात्र ते चित्र आपल्याला समजणार आहे. परंतु वेदांतवर सुद्धा तेवढंच प्रेशर असेल, परंतु इथून या प्रेशरमध्ये तुम्हाला तुमचं टॅलेंट हे व्यवस्थित दाखवावं लागेल. थोडीशी दुखदुख आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. मागीकरिता क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, तदनंतर वाईडिश कावकोन रिझन, तदनंतर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेलाय. तदनंतर डीप कव्हर हे सुद्धा घेतलं गेलंय. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, म्हणून धावा तुम्हाला कराव्या लागतील, परंतु नाही. यावेळेस वाईटचा इशारा आलाय. ऑलरेडी बँक बॅलन्स कमी होत चाललाय, ज्यामध्ये उधळणपट्टी अतिरिक्तच्या स्वरूपाने झाले. म्हणून म्हटलं की ज्या अतिरिक्त धावा आल्यात ना त्या कुठेतरी खर्चिक आहेत. जवळजवळ या इनिंगमध्ये पाहायचं झालं तर 12 ते 13 धावा या वाईटच्या रूपाने आल्यात आणि तेच कुठेतरी विजय आणि पराभवचं अंतर ठरू शकतं या मॅचमध्ये. हो हो, कंट्रोल परिपूर्ण सुटलं आणि क्रिकेटच्या मैदानावर अगदी हा झाला भालाफेक आणि इथून ज्या 2 धाब्यांची आवश्यकता होती त्या दोन्ही धावा मात्र यावेळेस झाल्यात कंप्लीट. रनआउट करिता थोडंसं अगदी त्या ठिकाणी पंच सॅटिस्फाय नाहीयेत. आता इथून 2 धाब्यांची गरज तर होती. नोचा इशारा तर आला एकेडने. सामना तर मात्र परिपूर्ण हातातून निसटलाय. आता इथून अगदी पाहायचं झालं तर काय असेल थोडीशी औपचारिकता. जर रनआउटच्या स्वरूपाने विकेट मिळाली तर 1 धाब्यांची आवश्यकता असेल, जर नाही तर धावा या परिपूर्ण कंप्लीट झाल्यात. परंतु खूप महत्त्वाच्या 2 गोष्टी ऍड कराव्या लागतील. ज्या एक्स्ट्रा धावा आपण खर्च केल्या त्या एक्स्ट्रा धावा कुठेतरी कमी झाल्या असत्या तर मात्र या मॅचमध्ये काहीतरी एक वेगळंपण आलं असतं. आणि जे कंटिन्युअसली जे 2 षटकं आपण खेळले पहिल्या इनिंगमध्ये, विशेष करून SP11 चिंचणी संघ, त्यामध्ये धावा आल्या नाही. म्हणजे ती धावसंख्या 80 ते 90च्या घरामध्ये जायला हवी होती. ती धावसंख्या कुठेतरी 70च्या आसपास अगदी रोखली गेली आणि जिथून जी सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये ची परिपूर्ण जे श्रेय आहे ते श्रेयशाला जाईल, कारण की त्याने योग्य ती फलंदाजी केली. 35 धाब्यांचं योगदान आपल्या संघाकरिता दिलं आणि जो निर्णय आहे तो अगदी थोड्याच वेळापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण की जिथून धावत पळत सुटले तर होते. नोचा इशारा तर आला होता पंचांच्या माध्यमातून, परंतु ती 1 धाव महत्वाची असेल की नाही हे सुद्धा पाहणं योग्य असेल. चला, किल्वे रोड आणि गावदेवी वैतीपाडा आपण सुद्धा सुसज्जित राहा. यानंतर नेक्स्ट मॅच ऑन होणार आहे. त्यानंतर रवींद्र माणिक पाटील स्मृती सातपाटी हा संघ आणि वसई हे दोन्ही संघ सुद्धा रेडी राहतील.
सिक्स सीटर स्पोर्टच्या माध्यमातून परिपूर्ण गौरवजी पाटील यांना आपण पाहत आहे प्रोप्रायडरच्या भूमिकेमध्ये आहेत. खूप चांगली सुरुवात आहे आणि प्रत्येक स्थितीमध्ये जेव्हा पण आपण पदार्पण करताना तेव्हा एक वेगळंपण हे आपल्यामध्ये सुद्धा असणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन गोष्टींमध्ये आपण नेहमीच तफावत पाहिली आहे. क्वांटिटी तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल, परंतु क्वालिटी आपण जिथे जिथे राखाल नक्कीच आपल्या नावाचा विचार हा सर्वात आधी केला जाईल. आणि तेच प्रोप्रायडर गौरवजी पाटील यांना अगदी आपण पाहत आहे. कॅमेरामॅन मनीषजी निजाई प्रत्येक चेंडू मात्र व्यवस्थित कॅप्चर करत असताना चिन्मय आहेत आमचे डिजिटल मॅन्युअर स्कोरर. काय जो निर्णय आहे तो थोड्याच वेळापर्यंत पोहोचवला जाईल, चेक केलं जाते. त्या दिशेने मात्र एक विशेष करून अँगल आहे. कुठल्याही संघाला मात्र रिव्ह्यू नाही आहे हे लक्षात घ्यायचं आहे. पंचांना त्या दिशेने वाटलं म्हणून त्यांनी मात्र हा रिव्ह्यू घेतलाय रनआउटच्या स्वरूपाने, कारण की एक एक धाव ही खूप महत्वाची आहे. सो पुन्हा एकदा चेक केलं जात आहे. संपूर्ण जे आयोजक आहेत तुंबीजी वैते असतील, अजयजी भगत, अक्षयजी किणे असतील, विशालजी मेहर असतील, ओमकारजी वैती, हरिजी चौधरी, हार्दिकजी मेहर, ऋषीजी वैती, युवराजजी वैती, हर्ष मेहर, राजदीपजी भगत असतील, नयनजी भगत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. निर्णयाची अजून सुद्धा प्रतीक्षा आहे. जर विकेट मिळाली तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवावं लागेल, कारण की एक धावेंची आवश्यकता त्या दिशेने असेल. जर नॉट आउटचा इशारा असेल तर नक्कीच मॅच वॉन झालेला असेल. निहार 11 NCC नारंगी हा संघ. चला, जो काही निर्णय लवकरात लवकर आपण पोहोचवा. यस, OUT. सो धाव मात्र या ठिकाणी एक काढावीच लागेल. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, म्हणून तुम्हाला ही धाव कम्प्लिटली काढावी लागेल. परंतु फ्री हिट ही कंटिन्युअसली ऑन असेल मैदानाच्या दिशेने, हे सुद्धा लक्षात असू द्या. फलंदाजाकरिता मात्र ही सूचना. यानंतर केल्वे रोड आणि गावदेवी वैतीपाडा शुभम असेल स्ट्राईक एंडला. आता नव्यानं बॅटर मात्र अगदी आपण पाहताय मनीष, याला अगदी आपण पाहू शकाल. म्हणून अतिरिक्त धावा या खूप महत्वाच्या आणि निर्णायक ठरल्यात या रनचेसमध्ये. फ्री हिटचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. एक धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर असणार आहे. स्कोर तर लेवल झालाय, परंतु कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, त्याकरिता तुम्हाला ही धाव काढावीच लागेल. 3 चेंडू आणि 1 धावेंची गरज ही अजून सुद्धा समोर असेल. जे दोन्ही चेंडू हाताळले ते अतिरिक्तच्या स्वरूपाने. एक धावेची आवश्यकता आणि ते अगदी आपण पाहताय की हातातनं हा सामना सुद्धा निसटलाय. यष्टीरक्षकाचा नेम मात्र अचूक नव्हता, परंतु नेम अचूक लावलाय. निहार 11 NCC नारंगी या संघाने हा पहिला सामना झालाय वॉन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन निहार 11 NCC नारंगी संघ अँड हार्ड लक SP 11 चिंचणी संघ.
थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि योग्य त्या वेळेवर दाखल झालात त्याकरिता खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या पुढील वाटचालीकरिता आणि रबर बॉल क्रिकेटच्या या हंगामाकरिता विशेष करून आपल्याला सुद्धा शुभेच्छा असणार आहेत. चला हस्तांदोलन करा. दोन्ही संघांना विनंती करतोय आपण शेक हँड करा, मैत्रीपूर्ण संबंध जोपासा आणि त्यानंतरच आपण नवीन मॅचला इथून सुरुवात करणार आहोत. केलवे रोड आणि गावदेवी बैतीपाडा या दोन संघादरम्यान ही होणारी लढत, जिथे होम ग्राउंडवर गावदेवी बैतीपाडा हा संघ अगदी खेळताना